कृष्णाची तयारी झालेली आहे ना. कृष्णा, तू रेडी झाली ना आता? अरे वा. आणि काय करणार तू स्कूल मध्ये आज? डान्स कसा? आज आहे कारगिल दिवस. मी कपडे घातले शोल्डरचे. मी आता स्कूल मध्ये जाणार आहे. तुझं काय आज? आज माझी ऍक्टिव्हिटी होते. चालेल, चला. आणि माझ्या स्कूल मध्ये आहे डान्स. ओके चला. कधी वाचून आता मी हळूहळू शोल्डर बनणार मोठे. हा चालेल. बॅग दे बरं. चल चला फटाफट चप्पल घाला जाऊ. हो हो फास्ट फास्ट फास्ट. फटाफट जा. बाय मम्मा. बाय. चल बाय बाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवात मी किचन पासून करत आहे. तर आज शिवांशा डॅडींची जी फरमाईश आहे बॅक ऑफ द कॅमेरा ते तुम्हाला सांगतील आणि ते आता मी बनवते. बन मस्का. येस, त्यांना आज बन मस्का खायचं. सो मी असे बन फ्लिपकार्ट म्हणते ब्लिंकिट केलेलं आहे, कारण की पाऊस होता सकाळी. सो आता बाहेर जाणं पॉसिबल नव्हतं आणि आता त्यांचं ऑफिस सुद्धा आहे. सो जसं आपण युजली बनमस्का बाहेर काही फेमस असे हॉटेल्स आहेत जिथे बनमस्का मिळतो, सो तसाच बनमस्का आम्ही आज घरी ट्राय करणार आहोत. त्याच्यामध्ये उत्कर्षा थोडंसं ॲड ऑन रेसिपी करणार आहे, ते तुम्हाला ती दाखवेलच. तर आता मी काय केलंय माहितीये, एक मिनिट, हे जास्तच जेव्हा मी मुलांना आता स्कूलला पाठवत होती ना, जेव्हा म्हणजे जेव्हा त्यांचा लंच बॉक्स बनवत होती, टिफिन बनवत होती ना, तेव्हा मी ह्याच्यामध्ये बटर आणि कंडेन्स मिल्क असतं, मिल्क मेडचे असतं, तर ते मिक्स करून मी हे असं त्याचं बनवून थोडंसं ओव्हन मध्ये, म्हणजे थोडं घट्ट होतं पनीर, बटर. हा, तर हे घट्ट असल्यामुळे थोडंसं मी ओव्हन मध्ये थोडंसं गरम केलं आणि मिक्स करून चांगलं फेटलं आणि फ्रीज मध्ये ठेवलं, म्हणजे परत ते असं घट्ट झालेलं आहे. आणि आता हे मी त्या बनला लावणार आणि विथ चहा आम्ही ते घेणार. आणि एवढं सुंदर. 90च्या काळामध्ये आहे ना, ज्या बेकरीज होत्या ना, त्या बेकरीजवर आहे ना एक असा 1 रुपयाचा छोटासा पीस मिळायचा मस्काचा. त्यावेळी मस्का म्हणायचे. ऍक्च्युली बटर हा शब्द नंतर आला, पण आधी मस्का म्हणायचे. तर त्या मस्क्याला 1 रुपयाला मिळायचा तो, आणि त्या 1 रुपयाच्या मस्क्याबरोबर 4 ते 5 पाव आरामात खाऊ शकत होती लोक. तो असा व्हाईट कलरच्या बटर पेपरमध्ये असायचा. मध्ये आलेला आहे आता, परत ह्या गोष्टी ट्रेंड मध्ये आलेल्या आहेत आणि आम्ही असं रेग्युलर खात नाही, कारण खूप हेल्दी आहे. आम्ही कधीतरीच खातो. आणि आता जस्ट एक मूड झाला, नाश्ता होता, पोहे बनवले होते मुलांसाठी, मग त्यावेळेस ते बोलले की नाही मला पोहे नको. सो आता आम्ही हे खाणार आहोत. येस. सो आता बघा मी कशी बनवते, तुम्हाला जवळून दाखवते. ऑलमोस्ट हे सगळ्यांना माहिती असणार, पण तुम्हाला मी दाखवते. हे असं लावते मी. काही पर्शियन हॉटेल्स मध्ये सुद्धा हा खूप फेमस असा बन मस्का मिळतो, कारण की ही ऍक्च्युअली डिश जी आहे ना, ही पर्शियन डिशच आहे, बन मस्का. हो. पण सो एका साईडला लावायचं असेल तर एका साईडला लावा, 2 साईडला लावायचं असेल 2 साईडला लावा. आम्हाला पर्सनली दोन्ही साईडला आवडतं. पण नाही, नक्कीच जरी हे खायला छान वाटत असलं तरी सुद्धा हे हेल्दी एवढं नाहीये. इट्स नॉट हेल्दी. वन्स इन अ वाईल तुम्ही ट्राय करू शकता, जस्ट फॉर द टेस्ट. पण हे रोज म्हणा तर हे रोज खाऊ शकत नाहीये, कारण की ह्यानी खूप आपलं ज्याला प्रॉब्लेम कॅलरीज आहेत किंवा हा खूप आहे याच्यात जास्त. पण आहे ना, तुम्ही कधी पण हे बनवाल ना, हे चहा बरोबर खा. हे असं होतं, म्हणजे एक मिनिट, तुम्ही हे कधी पण खा. सो हे चहा बरोबर. हो 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 हो.
सो हे तुम्ही कधी पण खा, चहाबरोबर खा, एवढं छान लागतं ना. मी हे रोज नाही बनवत पण बनवते. ओके, सुपर. तर माझा चहा पूर्ण वरती आलेला आहे. आता मी पूर्ण सुंदर. आणि आज शिवांच्या डॅडींची मीटिंग लवकर नाहीये, 11 वाजता आहे. सो थोडस चालू आहे आमचं. मुलं आत्ताच गेलेत स्कूलला. तुम्हाला दाखवलाच कृष्णाला चालू. आणि त्या लुक साठी ती रात्री बसूनच एक्साइटेड, खूप एक्साइटेड होती. मला सोल्जरचा ड्रेस पाहिजे, सोल्जरचा ड्रेस पाहिजे. तिला इनफॅक्ट आम्ही मागे पण घेतला होता, पण तो खूप लहान होती ती त्यावेळी. तरी पण तिला तेव्हापासून आवड होती. म्हणजे युट्यूब वरचे व्हिडिओज बघून तिने डिमांड केली. म्हणजे जो सोल्जरचा क्रेज होता त्यावेळी आम्ही तिला घेतलेला आणि ती रेग्युलर घालायची तो ड्रेस. एकदम लहान होती तेव्हा. हो, आहेत आमच्याकडे फोटो, ते तुम्हाला शेअर करतो बघा. पण नंतर जेव्हा तिला कळायला लागलं तेव्हा सुद्धा तिने एकदा ड्रेस मागवलेला. सो आम्ही असंच फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वरून घेतला होता आणि तो ड्रेस तिने एकदाच घातला. तो पण तिच्या स्कूलमध्ये असंच फॅन्सी ड्रेस वगैरे होता तेव्हा तिने घातला. त्यानंतर तो ठेवून होता आणि लहान मुलं लगेच मोठी होतात त्याच्यामुळे तो ड्रेस पण छोटा पडला. आणि ह्याच्यामुळे ह्यावेळी मग आम्ही तिला असा रेंटल आणलेला आहे. आणि ह्यावेळी म्हणजे तिला प्रॉपर कळतंय आणि मस्त. आता मी देते त्यांना. आधी स्वामींना नैवेद्य. हो, आता स्वामींना नैवेद्य देते. वाव. हे स्वामींना. सो आता हे बघा, हे स्वामींना नैवेद्य देते. चला. One hour later. Three hours later. आज आता आम्ही ऍक्टिव्हिटीला चाललोय आणि आम्ही चौघं चालतो. आता मी चाललो ऍक्टिव्हिटीला. तुम्ही बघू शकताय की मी आणि माझी मम्मा आणि इथे ना बॅक कॅमेरा दाखवते. शिवांश आणि डॅडी पण आहे. आताच कृष्णाला सोडून आलेलो आहोत. कृष्णाला सोडून नाही, सॉरी, शिवांशला सोडून आलेलो आहोत. आणि बघा बॅग्स. सो आता ह्यांनी मी कृष्णाला आणि शिवांशला बाईकवर घेतलं होतं आणि कृष्ण त्यांच्याच बाईकवर होतं. पाऊस चालू झाला. हो, आणि आज पाऊस होता. सो आज जे शेतकरी लोक आहेत त्यांना आज उद्यापासून आनंद मिळणार आहे. आज मला वाटतं नाही, पण परत बंद पडला होता ना पाऊस आणि आता परत चालू होईल. बघू आता. सो चला आपण घरी जाऊया आता. चला कृष्ण या. तर आम्ही घरी जाणार आहोत. कृष्णाला आज एक गोष्ट केलेली आहे आणि कृष्णाने काय केलं हे गंधू असं नाही करायचं. कृष्णाने काय केलं सांग काय केलं. आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही ऍक्च्युली गेलो होतो स्कूलमध्ये दोघांसाठी. दोघांच्या पण स्कूलमध्ये थोडंसं काम होतं आणि सो कृष्णाने आमच्या काय केलं तुम्हाला मी सांगते आता. कृष्णाने ना हिचे पप्पा गेले होते मेडिकलमध्ये. थोडंसं त्यांना काही घ्यायचं होतं, तिथे इथे गेले होते आणि ही मॅडम ना टेम्पोच्या पाठीमागे लपली आणि मी परत रिटर्न आली होती. म्हणजे मी पुढे गेली होती आणि परत रिटर्न आली. मी ह्यांना फोन केला, तुम्ही कुठे जाय? बोले मी असं घेतोय. सो मी परत पाठी आली आणि हिला मी बघितलं ही टेम्पोच्या पाठी लपली होती. आणि मग मी अशी टर्न करेपर्यंत ना हिचे पप्पा बाहेर आले आणि ते पण घाबरले. कृष्ण गेली कुठे? आणि कृष्ण माझ्या पाठी होती. सो अशा गोष्टी करणं खरोखर चुकीचं आहे. सांग मला, तू असं का केलं? असं करणार परत? सो ना ॲक्च्युली हे खूप रिस्की आहे. ते गर्दीचं ठिकाण नव्हतं म्हणून ठीक आहे, पण गर्दीचं असतं तर खरंच काळजी वाटली असते. आणि तिथे मी होती, मी परत बाईकवरून आली म्हणून मला ती गोष्ट कळाली. ह्यांना ते कळालंच नसते, टेम्पोच्या पाठी लपली होती ती. सो इथून पुढे ह्या गोष्टीची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. आणि हे आता आणलं हे एन्जॉय करते मी. सो चला तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आमच्याबरोबर.
बाबू तू असं का केलं होतं? तू मी असं आराम केला होता. पण हे चुकीचं आहे ना? हे चुकीचं आहे ना? हा. मग सॉरी. अरे मम्मा, मग कधी कधी करणार? नाही नाही कधी कधी काय म्हणते मी इथे 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 लवकर लवकर तू हे केलं ते चुकीचं आहे ना, तर मला बोलते मी हे आता कधी कधी करणार. डॅडा फुल चिडले कारण की डॅडा घाबरले होते सिरियसली आणि त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं मी तिथे आलेली का, त्यांना माहितीच नव्हतं मी आलेली. आणि मग हिने असं केलं. असं परत नाही करायचं. ओके से सॉरी टू डॅडा. से डॅडी सॉरी. 2 hours later. ना हेअरकट झालेलं आहे आणि गरजेचं होतं कारण स्कूलमधून आजच सांगितलं होतं हेअर वाढलेले आहेत ना. चलो आता जाऊया घरी. आता आम्ही चाललेलो आहोत घरी ना बाबू. आम्ही मध्ये आहोत. तर शिवांशला आलेली सो तर घरी जाऊन तो आराम करणार आहे. सो चला अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.